या व्हिडिओ आधी मी एक शॉर्ट्स अपलोड केलं होतं आणि त्या शॉर्ट्समध्ये मी या पोटॅटो डोनट्सची रेसिपी शेअर केली होती. आणि हे पोटॅटो डोनट्स मी माझ्या मुलाला स्कूलसाठी लंच बॉक्समध्ये दिले होते. आणि हे पोटॅटो डोनट्स त्याला एवढे आवडले की आज परत त्याने मला डिमांड केली की मला तेच क्रिस्पी पोटॅटो डोनट्स पाहिजे आहे. तर आज मी परत तेच क्रिस्पी पोटॅटो डोनट्स बनवले आहेत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केले आहेत. तर मागल्या डोनटच्या रेसिपीमध्ये मी पोटॅटो बॉईल केला होता. यावेळेस मी इथे कच्चा पोटॅटो ग्रेट करून घेणार आहे. या ग्रेट केलेल्या पोटॅटोला मी 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि स्ट्रेनरमध्ये ठेवून देणार याला. याचबरोबर 1 गाजर आणि 1 बीट ग्रेट करून घेत आहे. बीट आणि गाजर ग्रेट झालेलं आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही याचबरोबर शिमला मिरची पण यात ॲड करू शकता. तर आता मी डोनटचं मिश्रण तयार करून घेत आहे. त्यासाठी थोडं तेल गरम करून घेतलं. त्यात जिरं, तीळ, मिरची आणि ग्रेट केलेलं पोटॅटो ॲड केलं आहे. आता याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जिरं, तीळ आणि पोटॅटो हे छान मिक्स होईल. आता याचबरोबर आपण ग्रेट केलेला गाजर आणि बीट ॲड करायचं आहे. बीट ॲड केल्यानंतर या मिश्रणाचा कलर थोडा पिंक असा येईल. पण जर तुम्हाला इथे स्किप करायचं असेल बीटला तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता. आता यात चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण इथे मी 1.5 ग्लास घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 ग्लासपेक्षा थोडं कमीच होतं. तर त्याप्रमाणे रवा एका मोठ्या वाटीने 1 वाटी ॲड करायचा आहे. पाणी बॉईल झाल्यावरच आपल्याला इथे रवा ॲड करून घ्यायचा आहे. रवा जर तुम्हाला भाजून टाकायचा असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा ॲड करू शकता. मी इथे न भाजताच ॲड केलेला आहे. आता यात लम्स नको पडायला म्हणून कंटिन्यू इथे चम्मच आपल्याला चालवत राहायचं आहे. आता या मिश्रणाला 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर सोडून द्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण इथे घट्ट होईल. मिश्रण घट्ट झालं की यात आपल्याला बारीक चॉप केलेला कोथिंबीर ॲड करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळासाठी थंड करायला सोडून द्यायचं. आता इथे आपलं मिश्रण क्रिस्पी डोनट्स बनवण्यासाठी थंड झालेलं आहे. तर आता याला आपण शेप देऊया. मी इथे डोनट्सचा शेप दिलेला आहे, जो मागल्या शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितला असेल. कारण इथे आज मी हा शेप नाही दिला असता तर माझ्या मुलाला वाटलं असतं की हे दुसरंच काहीतरी आहे आणि त्याने परत मग टिफिन नाही नेणार वगैरे असं काही बोललं असतं, म्हणून मला सेम शेप द्यावं लागलेलं आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही याला टिक्कीचा शेप पण देऊ शकता किंवा गरम मिश्रण हे एका प्लेटमध्येच काढून थंड करून त्याला नाईफनी कट करून असं स्क्वेअर शेप पण देऊ शकता. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. तर इथे माझे सगळे डोनट्स शेप देऊन तयार झाले आहेत. इकडे डोनटला शेप देतानाच मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. शेप देईपर्यंत तेल हे छान गरम झालेलं आहे. इथे डोनट्स आपल्याला तेल खूप जास्त गरम झाल्यानंतरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय केल्यानंतर हे डोनट्स आपण लगेच टिश्यू पेपरवर काढून घेतलेत तर इथे डोनट्स आपल्याला खूप जास्त ऑइली असे दिसणार नाही. तुम्ही या डोनट्सला असंही सॉससोबत खाल्लं तरी खूप टेस्टी वाटेल किंवा तुम्ही काही मसाला ॲड करून जर खाल्लं तरी टेस्टी वाटेल. तर इथे मी हे डोनट्स एका डब्यामध्ये टाकून यात 1 चम्मच पेरी पेरी मसाला ॲड केलेला आहे
आणि त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पण याच पद्धतीने मिक्स करा, म्हणजे तुमच्या सगळ्या डोनट्सला हा मसाला लागून जाईल. तर इथे हे डोनट्स बाहेरून तर खूप क्रिस्पी आणि आतमधून खूप सॉफ्ट असे झाले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तुम्हाला आवाजावरून कळेलच की हे डोनट्स किती क्रिस्पी झाले आहेत. आता तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा.